नमस्कार मित्रांनो, मागील जवळपास 15 दिवसापासून केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर F-35 हे ब्रिटनचं आणि अमेरिकेचं एक संयुक्त विमान धूळ खात पडलेलं आहे. पाश्चिमात्य देश आपली तकनीक किंवा आपली टेक्नॉलॉजी किती श्रेष्ठ आहे याचा कांगावा करत असतात. हे तेच विमान आहे जे F-35 स्टेल्थ टेक्नॉलॉजीचं विमान म्हणतात आणि कुठल्याही रडार सिस्टीमवर हे विमान दिसत नाही किंवा या विमानाला कॅच करता येत नाही असं कांगावा हे पाश्चिमात्य देश करत असतात. मित्रांनो, हे विमान ज्यावेळेस भारतीय एअर स्पेसमध्ये प्रवेश करत होतं त्याच्या अगोदरच भारतीय नेव्हीने आणि भारतीय एअर फोर्सने इंटिग्रेटेड रडार सिस्टीमद्वारे या विमानाला ओळखलं आणि हे विमान दुसऱ्या देशाचं विमान आपल्या एअर स्पेसमध्ये येत आहे असा संदेश आपल्या रडारनं आपल्या सिस्टीमला दिला. त्याचबरोबर आपल्या एअर फोर्सने या विमानाला मेसेज पाठवला आणि सांगितलं की तुमची ओळख स्पष्ट करा, तुम्ही इंडियन एअर स्पेसमध्ये प्रवेश करत आहात, नाहीतर आम्हाला कार्यवाही करावी लागेल. हा एक अचंबा आणि चेतावणी होती पायलटला. त्याचबरोबर पायलटनं देखील आपण एअर स्पेसमध्ये आलेला आहोत हे कळू नये म्हणून त्याने चाल खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रिफिलिंगसाठी तुमच्याकडे येत आहोत, आमच्या विमानाचं आमच्या प्लेनचं फ्युएल संपलेलं आहे असं म्हणून तो तिरुअनंतपुरम च्या बेसवरती उतरण्याची रिक्वेस्ट करतो. एअरफोर्स देखील त्या विमानाला आपली धावपट्टी वापरण्यास मुभा देते. विमान खाली उतरतं आणि विमान खाली उतरल्याच्या नंतर विमानामधून जो पायलट नसतो तो खुर्ची टाकून तो कुठल्याही भारतीयाला किंवा कुठल्याही भारतीय कामगाराला तेथील ऑफिसरला विमानाच्या त्या F-35 प्लेनच्या जवळ येऊ देत नाही. मित्रांनो, तो परत विमान चालू करण्याचा प्रयत्न करतो पण तो विमान चालू होत नाही. त्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीम फेल्युअर आढळतं. मित्रांनो, यासाठी भारतीय एअरफोर्सने त्यांना आपलं हँगर वापरण्याची परवानगी दिली परंतु ते हँगर देखील त्यांनी नाकारलं. त्या मोसम खराब असल्यामुळे त्यांना एक तात्पुरतं शेल्टर बनवण्याची ऑफर केली, ते शेल्टर देखील त्यांनी वापरण्यास नाकारलं. म्हणजेच मित्रांनो, त्यांची एक चाल होती. ब्रिटन आणि अमेरिका ज्याप्रमाणे कांगाव करतं की आमचं स्टेल्थ टेक्नॉलॉजीचं F-35 हे विमान कुठल्याही रडार सिस्टीमवर पकडलं जाणार नाही, ते भारतीयांनी पकडलं, त्याला चेतावणी दिली आणि त्यांना आपल्या एअर स्पेसवर त्यांना आपल्या धावपट्टीवर उतरण्यास परवानगी संपूर्ण जगामध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. म्हणजेच हे स्टेल्थ टेक्नॉलॉजीचं F-35 विमान आपल्या भारतीय इंटिग्रेटेड रडार सिस्टीमने पकडलेलं आहे आणि त्याला हवेत लॉक देखील केलं आहे. मित्रांनो, हे विमान आता एक भंगार म्हणून आपल्या धावपट्टीवरती पडून आहे आणि ब्रिटन आणि अमेरिका या सर्व गोष्टीमध्ये एवढे शिकले आहेत की भारताची रडार सिस्टीम किंवा भारताची एअर सिस्टीम किती पद्धतीने ॲडव्हान्स आणि किती अलर्ट आहे. F-35 सारख्या विमानाला देखील त्यांनी ट्रॅक केलेलं आहे आणि लॉक करण्याचं काम आपल्या भारतीय एअरफोर्सने केलं आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.